खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात, खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात. मराठी माणूस पैशाने मोठा झाला तरी मराठी बोलायला फार लाजतो. आग लावणाऱ्याला कुठे माहीत असतं, जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्याची सुद्धा राखच होईल. सुख आणि दुःख दोघेही प्रत्येक व्यक्तीला सारखेच मिळतात. पुण्य छप्पर फाडून देतो, पाप थाप मारून घेतो. जवळ राहून पारख्यासारखे वागणारी आपलीच माणसे असतात. स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी एका छोट्या अपमानाची आवश्यकता असते. पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडते. आपण सर्वांकडे समान कौशल्य नाही, पण ते कौशल्य विकसित करण्याची समान संधी मात्र नक्कीच आहे. संधीची वाट पाहणारा व्यक्ती साधारण असतो, असाधारण व्यक्ती संधी निर्माण करतो. पैसा नसेल तर माणसाची किंमत देखील नसते. आपले पण आता सर्वच दाखवतात, पण आपले कोण हे तर फक्त वेळच सांगते. नशीबवान तो नाही त्याचे नशीब चांगले आहे, परंतु तो आहे जो आपल्या नशिबाने खुश आहे. दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं ही कधीही एकटी नसतात. ज्या लोकांना तुमची खरंच साथ द्यायची असते, कधीही विचार करत नाही. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं तर शांत झोपतं आणि मन थकलं असेल तर झोप खूप येते. दरवेळी मनासारखं घडतं असं नसतं. कधी कधी जे घडतं ते त्यासारखं मन करावं लागतं.